श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. 1 वाटी काबुली चणा मी रात्री भिजत घातला होता. तो भिजवलेला 1 वाटी चणा आणि 4 बटाटे कापून घेतले आहेत. त्या चण्यामध्ये आता पाणी टाकून घेऊ आपण. कुकरमध्ये ठेवले आहेत आता आणि 4 बटाटे कापून ठेवले आहेत. त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. आता याला आपण व्यवस्थित असं शिजवून घेऊ. आता एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये 1 कांदा चिरला होता तो टाकला आहे. त्याला व्यवस्थित परतवून घेऊ. हा कांदा व्यवस्थित असा गुलाबी होईपर्यंत परतवून घेतला आहे. आता त्यामध्ये किसून घेतलेलं थोडंसं अद्रक, 1 बारीक चिरलेला टोमॅटो. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. एकदम टोमॅटो मेल्ट होईपर्यंत याला परतवून घ्यायचं. तोपर्यंत आपण उकडलेला चणा स्मॅश करून घेऊ. मी या चण्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं होतं, पण ते सांगायचंच राहिलं आणि दाखवायचंही राहिलं. शिजवतानाच हळद आणि मीठ टाकलं होतं थोडंसं. आता याला ओबडधोबड स्मॅश करून घ्यायचं. एकदम पूर्णही स्मॅश करायचं नाही. हे पहा, असं थोडंसं स्मॅश करून घेतलं. आता एकदम टोमॅटो स्मॅश झाला आहे, मऊ झाला आहे. त्यामध्ये आता लाल तिखट, भाजलेली जिऱ्याची पूड, धनेपूड, गरम मसाला, चाट मसाला. आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं. थोडंसं मीठ, व्यवस्थित परतवून घ्यायचं. आज आपण काबुली चण्यापासून चाट बनवतोय. आता त्यामध्ये शिजवलेले चणे टाकून घ्यायचे. थोडंसं पाणी. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता याला जरा वेळ शिजू द्यायचं. तोपर्यंत आपण पॅटीस बनवू. त्यासाठी उकडलेले बटाटे, मी 4 बटाटे उकडले होते, त्याला स्मॅश करून घ्यायचं.
बस व्यवस्थित असं स्मॅच करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट, भाजलेली जिऱ्याची पूड, धनेपूड, गरम मसाला, चाट मसाला, किसून घेतलेला अद्रक, कोथिंबीर, आणि अर्धी वाटी पोहे. मी अर्धी वाटी पोहे 2 पाण्यानं धुवून घेतले होते आणि 10 मिनटं तसेच ठेवले होते. ते याच्यात असे हाताने असे स्मॅच करून टाकायचे. थोडंसं मीठ टाकायचं राहिलं होतं. थोडंसं मीठ टाकायचं आणि आता हे सर्व हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आपण गाड्यावर जे चाट खातो ते पांढऱ्या वाटाण्यापासून बनवलेलं असतं. आज आपण काबुली चण्यापासून चाट बनवतोय. एकदम टेस्टी आणि छान चाट लागते. असं व्यवस्थित मळून घ्यायचं हे. आता हे मळून झालं आहे. हाताला थोडंसं तेल लावून याची आता पॅटीस बनवून घ्यायची. मी आता असे सर्व पॅटीस बनवून घेते. आता तवा गरम करायला ठेवला आहे. त्यावर थोडंसं तेल टाकलं. यावर आपण पॅटीस भाजून घेऊ. आपण पॅटीस फ्राय करणार नाही, तर तव्यावर तेल टाकून भाजून घेणार आहोत. आपण डीप फ्राय करणार नाहीत. असे शॅलो फ्राय करतोय. शॅलो फ्राय पण म्हणता येणार नाही, भाजूनच घेणार आहोत. जास्त तेलाचा वापर करणार नाहीत आपण. हे पॅटीस असे व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर आता वरून थोडंसं तेल लावलं. आता एका बाजूने पॅटीस भाजली की आपण त्याला पुन्हा पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत.
पहा किती छान व्यवस्थित पॅटीस भाजले आहे एका बाजूने. दुसऱ्या बाजूने अशीच पॅटीस आपण भाजून घेऊ. आता आपण रगडा पॅटीस सर्व करू. अगोदर रगडा ठेवायचा थोडासा डिशमध्ये, असा रगडा टाकला आहे थोडासा. आता त्यावर पॅटीस ठेवायची. आता पुन्हा रगडा टाकायचा. हे असं गरम गरमच सर्व करायचं. आता यावर पुदिन्याची चटणी. चिंचेची चटणी. चिंच गुळ खजुराची चटणी होती ती. त्यावर कांदा. बारीक शेव. कोथिंबीर. आणि त्यावर अजून थोडीशी चिंचेची चटणी. अशा प्रकारे रगडा पॅटीस सर्व करायचं. खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं. दिसतंयच किती खूप छान. लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि हा टेस्टी रगडा पॅटीस करून पहा.